राज्य सरकारनं नव्यानं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। डॉक्टर जयश्री पाटील आणि डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं ही याचिका दाखल करत राज्य सरकारला मुळात मराठ्यांना स्वतंत्र गट तयार करून आरक्षण देण्याचाच अधिकार नाहीये असा दावा करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः याचिकाकर्ते आहेत। गुणरत्नजी, अपेक्षेप्रमाणे तुमची याचिका आलेली आहे। मूळ मुद्दा काय याचिकेचा या आरक्षणाला विरोध करताना? काय रिझर्वेशनची फिलॉसॉफी, रिझर्वेशनचं ज्युरिस्प्रुडन्स हे जे आपण आहे समजून घेतलं पाहिजे, जे राज्य सरकार समजून घेण्यात असमर्थ ठरलं आणि फौजा वगैरे वगैरे शब्द बोलून हे सगळं ठरत नसते। त्याला चिंतनासोबत एक बैठक लागत असते आणि त्या बैठकीतून ते होतंय आणि त्याच्या उलटच सगळं झालं। चिंतन झालेलंच नाहीये, मतं मागवलेच नाहीयेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, सत्तेत जेव्हा नाहीत तेव्हा त्यांनी एक दबाव तयार केला आणि त्या दबावाला उत्तर द्यायच्या भानगडीमध्ये त्या दबावामध्ये आम्ही म्हणजे श्रेष्ठत्व, सत्ता विरुद्ध म्हणजे विरोधक किंवा विरोधक विरुद्ध सत्ता असं ते श्रेष्ठत्वाच्या भानगडीमध्ये जे आहे संविधानाच्या विरुद्ध द्रोह केला असं मी म्हणेल। आणि हे द्रोह करत असताना जे आहे की कॉन्स्टिट्यूशनल जे ज्याला म्हणतो आपण फंडामेंटल्स आहेत ते पाळल्या गेलेले नाही। उदाहरणार्थ राज्य सरकारने पहिल्यांदा ज्यावेळेस आरक्षण दिलं, ऑर्डिनन्स आणला, त्यावेळी डॉक्टर जयश्री पाटलांचे वडील स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर एल.के. पाटील लढले आणि ऑर्डिनन्स वापस घेण्याची नामुष्की सरकारवर आली। त्यानंतर डॉक्टर जयश्री पाटील लढल्या, कायदा आणल्याच्या नंतर त्या कायद्याला ज्यावेळेस आम्ही सर्वोच्च न्यायालयात नेलं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण आहेत। पहिलं निरीक्षण तर एक लक्षात घेतलं पाहिजे की 50% मर्यादा, अपवादात्मक परिस्थिती, फार फ्लंग। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाज, आमचे मराठा भाऊ फार फ्लंग म्हणजे आदिवासी भावांना एवढे मागास नाहीयेत। राहिला प्रश्न म्हणजे अपवादात्मक परिस्थिती 2021 पर्यंत कोणतीच दाखवण्यात अक्षम म्हणजे सक्षम न ठरलेलं सरकार आज बिलामध्येच डायरेक्ट म्हणत आहे, काय म्हणत आहे की अलीकडच्या म्हणजे ह्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये मराठा भाऊ सामाजिक मागास झाले। हे समजत नाही की माननीय सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये जे निरीक्षण नोंदवलं की जेव्हा आपण आता कोणत्या युगामध्ये आहोत, युग जे आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे, तर त्या माननीय न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवताना सांगितलं की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला सामाजिक मागास आता व्हायला निघाले तसं म्हणता येणार नाही। आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं माहिती असताना हे खरं तर जे सल्लागार म्हणलं जाते त्यांनी ते समजून सरकारला सांगणं आवश्यक होतं। एक्झिक्युटिव्हची ती भूमिका होती, पण ती भूमिका योग्य पार पाडली नाही आणि त्या उलट जाऊन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे पॅरामीटर्स आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पष्ट विचार आहे की रिझर्वेशन हे मायनॉरिटीने राहिलं पाहिजे, मेजॉरिटी नसलं पाहिजे। कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेत की आपल्याला आरक्षणाला म्हणजे मर्यादेच्या बाहेर नेता येणार नाही। हे सगळ्या गोष्टी तोडून फोडून एक काहीतरी आपलं द्यायचंय, मी जिम्मेदार आहोत, आम्हाला देणं आहे म्हणून आपण देण्याची सोय करणं, हे संविधानिक दृष्ट्या 50% मर्यादा ओलांडणार आहे। तुम्हाला अधिकारच नाही आहे। जयश्री पाटलांच्या निकालाच्या नंतर पार्लमेंटने कायदा केला, 105वी घटना दुरुस्ती आणली, राज्य सरकारला काही अधिकार बहाल केले, पण ते अधिकार कोणते आहेत? ते अधिकार क्लास इंटू क्लास आहेत। म्हणजे ओबीसीतला जो वर्ग आहे त्या ओबीसी मधला वर्ग दिलेला आहे, परंतु याच्यात तुम्ही कॅटेगरी निर्माण केली। कॅटेगरी कोणती अशी? एससी, एसटी, ओबीसी ही कॅटेगरी आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त एक नवीन कॅटेगरी तुम्ही तयार केली। ते कॅटेगरी करण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? माझ्या स्पष्टपणे मताप्रमाणे नाही। 105व्या घटनादुरुस्तीनुसार सुद्धा नाही। 105वी घटनादुरुस्ती जर तुम्हाला पॉलिसी हे करायची असेल, अमेंड करायची असेल, तर तुम्हाला पार्लमेंटकडे जावं लागलं असतं, तुम्हाला नॅशनल कमिशनकडे जावं लागलं असतं। ते न जाता तुम्ही थेट सांगितलं की आम्ही हे कायदा बनवण्यात दिला। कायद्यात काय लिहिलं? पदोन्नती आरक्षण नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे की पदोन्नतीत आज तारखेला आरक्षण खऱ्या जे अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांना सुद्धा मिळत नाहीये। ते रडतायत, ते परेशान होत आहेत। त्या उलट जाऊन तुम्ही याच्यामध्ये पदोन्नती आरक्षणाचा सुद्धा विचार करून टाकला। ही कोणती पद्धत आहे? ही कोणता अभ्यास आहे? आरक्षण आता 72% आसपास जाते, 50%ची मर्यादा ओलांडली। या व्यतिरिक्त काय काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या याचिकेतनं? प्रयास काय? आमचं म्हणणं हे आरक्षणाचा कायदा तर रद्द करा। त्याचबरोबर काय तुम्ही केलं? तुम्ही कॅटेगरी निर्माण केली, कॅबिनेटचा डिसिजन झाला, तो कॅबिनेटचा डिसिजन रद्द करा। त्याचबरोबर तुम्ही जे नोटिफिकेशन काढलं राज्यपाल महोदयांचं ते रद्द करा। त्याचबरोबर तुम्ही काय केलं? आणखीन एक सरकार थोडं वाचाल तर वाचाल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय
प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातून हे तर समजलं पाहिजे की शौर्य कसं असलं पाहिजे. शौर्य हे कधी सुद्धा जे आहे लबाड नसलं पाहिजे. शौर्य हे सत्याचं असलं पाहिजे. आणि म्हणून या भारतवर्षामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वाचाल तर वाचाल ही संस्कृती ठेवा. सरकार, शरद पवार सत्तेत असतात, मंत्री असतात, केंद्रात असतात, तेव्हा ते सांगतात मराठ्यांना आरक्षण नाही मिळू शकत, आणि सत्तेत नसतात तेव्हा ते काहीतरी चलबिचल करतात आणि तुम्ही तयार होता आणि त्याच्यात तुम्ही ते करून टाकता जे तुम्हाला कधीच करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आरक्षण देण्याचा जेव्हा तुम्हाला अधिकारच नाही, 50% मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नाही का? मला प्रश्न आहे, प्रतिप्रश्न आहे सरकारला आणि विरोधकांना. काय शरद पवार, तुम्ही आज उत्तर देणार आहेत की नाही? काय तुम्ही काँग्रेसचे पुढाऱ्यांनो तुम्ही उत्तर देणार आहेत की नाही? तुम्ही सातत्याने काय म्हणत आलात? तुम्ही म्हणत आलात की कुणाचं आम्ही काढून देणार नाही का? इथला ब्राह्मण, इथला पंडित, इथला मारवाडी, इथला गुजराती, इथला क्षत्रिय, इथला ठाकूर हे हिंदुस्थानी नाहीत? विचारतो प्रश्न, उत्तर द्यावं लागेल. इथं नाही तर न्यायालयात तर द्यावंच लागेल. कारण तुमची भूमिका जी आहे ती कधी सुद्धा आपले म्हणजे एखाद्या कोणाला तरी ममत्व देण्यासाठीची नसली पाहिजे, समानता देण्याची असली पाहिजे, इक्वॅलिटीची असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे कायदे तर म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की केलेला कायदा, काढलेलं नोटिफिकेशन, रोस्टर. आता रोस्टरच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं आहे की रोस्टरमध्ये आपल्याला भटक्या विमुक्तपेक्षा मराठा मागास आहेत का सांगा? मराठ्यांना वरचा बिंदू दिला आणि भटक्या विमुक्तांना खालचा बिंदू दिला. हे कोणती बुद्धी आहे? ही कोणती बुद्धिमत्ता आहे? म्हणून ते सुद्धा रद्द करा म्हणून सांगितलं. कुणबी मराठा कुणबी होत नाही ते रद्द करा म्हणून सांगितलं. कारण जयश्री पाटलांच्याच निकालात सांगितलंय की खत्री कमिशन निगेटिव्ह आहे. त्याच निकालाच्या नंतर 2004च्या संदर्भानं मराठा कुणबी मराठा संदर्भानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो लावलाय आणि म्हणालो की कुणबी मराठा देता येणार नाही कारण सामाजिक मागास नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, विचार करता जे आरक्षणाचं राजकारण केलं गेलं ह्याच्यामध्ये एकतर्फी भूमिका आमचं ऐकलं नाही. आम्ही आक्षेप घेतले की तुम्हाला सुकरे साहेबांना अध्यक्ष करता येणार नाही. अंतरवलीमध्ये सर म्हणलेलं पाहिलेलं आहे आपण, मराठा आरक्षण मिळावं म्हणून एका कार्यकर्त्या स्वरूप. त्यांना तुम्ही तिथं अध्यक्ष म्हणून बसवलं. त्यांना तिथं बसता येतंय का? त्यांना ममत्व ठेवता येतंय का? कारण अपॅरंट बायस माझी तक्रार आहे. माझ्या तक्रारी म्हणजे ज्युरिस्डिक्शन रीटचं हेच आहे की माझी तक्रार आहे, माझ्या तक्रारीवर तुम्ही ऐकलेलं नाही. त्यांना तुम्ही किमान जे आहे सुकरेंनी म्हणायला पाहिजेत होतं की नॉट बिफोर, मी हे ऐकणार नाही कारण माझ्या विरुद्ध तक्रारी आलेल्या आहेत. तरी सुद्धा फोटोग्राफी करून, व्हिडिओ शूटिंग करून असं तसं करताना सुकरेंनी लक्षात ठेवायला पाहिजेत होतं. ते माझी न्यायमूर्ती आहेत की ब्राह्मण सुद्धा इथला टॅलेंट आहे, इथला अभ्यासू आहे, इथला विद्यार्थी आहे, इथला पब्लिक सर्व्हिस मधला मोठा सर्वंट होऊ शकतो. इथला सगळे जात ठाकूर असेल, सगळे असतील, सगळ्यांना समान न्याय, समान तत्व डोळ्यामध्ये असायला पाहिजेत होतं. तसं झालेलं दिसत नव्हतं. म्हणून आम्ही अपॅरंट बायस म्हणलं होतं. त्यांना त्यांची नियुक्ती जी आहे ती चुकीची आहे, त्यांचा निर्णय चुकीचा आहे, त्यांचा रिपोर्ट चुकीचा आहे, ते सुद्धा आम्ही मागणी केली आहे. त्याचबरोबर सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले काय केलं? चॅनलवर स्वतः येऊन सांगत आहेत आता की टेस्ट होईल, कोर्टात होईल. मग कोर्टात होईल टेस्ट, तर मग तुम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्तीचे पगार देण्यात आले. ते सुद्धा आम्ही मागणी केली की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार, प्रिव्हिलेजेस हे कशासाठी प्रिव्हिलेजेस ते सुद्धा रद्द करा, हे सुद्धा म्हणलं. आता इतके पगार दिले, इतके मोठमोठे न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे होते, त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्या नसतील ज्या तुम्ही आता मांडताय. कसं असतंय, हुची पुपू ही कधी सुद्धा डोक्यात नसली पाहिजे. हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता. सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह 4 स्तंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह, तुमचा मीडिया, हे जे स्तंभ आहेत तुमचे, ह्या स्तंभ आणि एक्झिक्युटिव्ह हे स्तंभ हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला सांगा, सेक्रेटरींना मला बदली करतील का म्हणून जर सेक्रेटरी म्हणत राहिले हो चिपुपू, साहेब आरक्षण द्यायचंय, शपथ खाली साहेबांनी देऊन टाका. भोसले साहेबांना जर तुम्ही बघा रेफरन्समध्ये सुद्धा मला आरक्षण द्यायचंय, मला तुम्ही असे एक ठिकाण आहे का जिथं आयोगाचा रिपोर्ट येऊ द्या त्याच्यानंतर आरक्षण विचार करू, असं कुठेतरी तुम्ही माध्यमांमध्ये ऐकलं होतं का? राजकीय दबावापोटी झालेलं. राजकीय दबावापोटी. आणि विरोधक सक्षम होतील आणि विरोधक मराठ्यांचे मतं घेऊन जातील या भीतीपोटी साहजिक राजकारणी लोकांना भीती वाटते. परंतु आमच्यासारखे प्रभू श्री रामचंद्राला मानणारे, अखंड भारताला मानणारे, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भगवान गौतम बुद्धांचा संघ असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील,
पंडित नथुरामजी गोडसे यांचा विचार मांडणारे आहोत. आम्ही कसं काय आमच्या खुल्या गुणवंतांची कत्तल होऊ देऊ, हत्या होऊ देऊ? नंबर पडलाय, सुनावणी कधी अपेक्षित? ह्या केसला तातडीनं सुनावणी कोर्टाने सुद्धा घ्यावी, कारण एक्स्ट्रा कॉपी, परत सांगतो, एक्स्ट्रा कॉपी रजिस्ट्रीने घेतली आहे आमच्याकडून, आणि आमच्याकडून सांगून घेतली आहे की याच्यामध्ये ग्रीव्हन्सेस कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींच्या असल्यामुळे वेअर देअर द ज्युडिशियल डिसिप्लिन और कन्सर्न जजेस आर कन्सर्न, त्यावेळेस या मॅटरला जास्त सिरियस केलं जावं लागतंय, कारण याच्यामध्ये सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले पार्टी आहेत, याच्यामध्ये सन्माननीय न्यायमूर्ती पॅरलल मेकॅनिझम असू शकत नाही, न्यायमूर्ती संदीप शिंदे रिटायर्ड हे सुद्धा पार्टी आहेत, कारण पॅरलल मेकॅनिझम असू शकत नाही. आणि म्हणून अपेक्षित हेच आहे की या देशातलं टॅलेंट वाचवण्यासाठी, आरक्षणाचं गलिच्छ राजकारण थांबवण्यासाठी इथले टॅलेंट मुलं आज फोन करून सांगतायत की सदावर्ते सर आता जागा किती राहिल्या, 72% गेल्याच्या नंतर किती 38% जागा राहतात, आणि त्या 38% मधून सुद्धा मेल स्टुडंटला 12 ते 18% दरम्यान जागा राहत आहेत, मुलींना फक्त 33% जागा राहत आहेत. म्हणजे कसं होणार? आणि म्हणून ह्या टॅलेंटला वाचवण्याची जिम्मेदारी आमच्या डॉक्टर जयश्री पाटील, आम्हाला माहिती आहे आमच्यावर दबाव येईल, आम्हाला माहिती आहे माझ्यावर गोळ्या चलतील, आता माझी हत्या होईल, जयश्री पाटलांची हत्या होईल, याचा अर्थ आम्ही सोडणार नाहीत जागा, आम्ही लढत राहूत. आम्ही या देशातल्या प्रभू श्री रामचंद्राच्या विचारातल्या देशातल्या एकाही गुणवंताला आम्ही मागे फिरू देणार नाहीत, त्याला पुढे नेण्याचं काम करू. सरकार जरी आज राजकारणाखातर अशा चुकीच्या असंविधानिक आरक्षणाला घेऊन पुढे आलेलं असेल, त्यांच्या मर्यादेत नसेल, अधिकारात नसेल, तरी पुढे आलेला असेल, याच्यावर मात करू. आणि न्यायासाठी आमच्या लेकराबाळांसाठी, आता असे म्हणण्याची वेळ आहे, आमच्या खुल्या वर्गातील लेकराबाळांसाठी, आमच्या लेकराबाळांसाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या ताकदीने उभे आहोत. आमच्यासोबत ओबीसीचे सुद्धा लोक आहेत. आम्ही जसं खुल्या वर्गातलं नेतृत्व करत आहोत, आमच्या लेकराबाळासाठी, जनरलच्या लेकराबाळांसाठी जसे आम्ही उभे आहोत, जसं आम्ही आरक्षणाचा लाभ घेत नाही आमच्या लेकरांसाठी, त्याच प्रकारे ओबीसी भाऊ सुद्धा कुणबी मराठा कुणबी होऊ शकत नाही, हे ते तत्व सुद्धा या याचिकेत आहे. ते सुद्धा राजाराम पाटील असतील किंवा श्री लिंगे साहेब असतील, ते सुद्धा या याचिकेमध्ये याचिका करा. शेवटचा प्रश्न, बार काउन्सिल ऑफ इंडियानं तुमचं निलंबनाला सुद्धा स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही स्वतः वकिली पेशात पुन्हा एकदा येऊन या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात आम्हाला लढताना पाहायला मिळणार. हे तर इन पर्सनच याचिका आहे, आणि त्याही पुढं की संविधानात एवढी ताकद आहे, हो सत्य ते सत्य राहते आणि सत्याचा विजय कायम असते. प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा अयोध्येच्या केसमध्ये महाराष्ट्रातून 2 वकील होतो, राम मंदिर झालं पाहिजे, अशी माणसं कशी दूर राहू शकतील, बाहेर राहू शकतील, हे विचार केला पाहिजे. आणि म्हणून ह्याही केसमध्ये त्याच ताकदीने लढू, आणि येणाऱ्या काळात वकील म्हणून सुद्धा त्याच ताकदीने लढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.